भारतीय लैंगिक कायद्यात मोठे बदल घडवणाऱ्या ऐतिहासिक मथुरा अत्याचार प्रकरणातील पीडित मथुरा या तब्बल 5 दशकांनंतरही उपेक्षित जीवन जगत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनात खळबळ उडाली होती. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी 2 डिसेंबर रोजी पीडित मथुराचे घर गाठून 8 लाख रुपये चेक दिला आणि पुन्हा 2 लाख रुपये खात्यात जमा करणार असल्याच्या आश्वासनासोबत शासकीय योजनेच्या लाभाची मदत केली. मदतीचा ओघ वाहत असताना 11 डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संवेदनशील दखल घेत सिंदेवाही तालुक्यातील पीडितेच्या घरी भेट घेतली आणि हृदयस्पर्शी संवाद साधला. शासन स्तरावरून पुरेपूर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ग्वाही दिली. विधानमंडळाचं अधिवेशन चालू असताना मी इथे आलं याचं मुख्य कारण म्हणजे अधिवेशनं ही माणसांसाठी आहेत आणि अशा वेळेला ज्या स्त्रीच्यामुळे एक मोठा कायदा बदलला गेला अशी स्त्री अन्यायामध्ये पिचत असताना इथे ती जर का एकटी पडली असेल तर न्याय मिळाला नाही तरी समाजाकडून तिला न्याय देणं हे आपल्याला शक्य आहे आणि म्हणून मी एक माणुसकीच्या भूमिकेतून इकडे आले. संबंधित भगिनी आहेत अशी माहिती कळली, त्यांना अन्नानं दशा झालेली आहे, आजारी आहेत आणि म्हणून मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आले होते. आणि आल्यावरती असं जाणवलं की आजही त्या जरी शरीराने थोडं त्यांना पक्षाघाताचा त्रास झाला असला तरीसुद्धा पूर्ण माहिती किंवा घरामधल्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांची चांगली स्मरणशक्ती आहे. त्यांच्या मुलांना दोघांनाही आर्थिकदृष्ट्या अडचणी आहेत, परंतु महाराष्ट्र शासनाने त्यांना 8 लाख रुपये दिलेले आहेत. त्या मुलांना कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात नोकऱ्या तसंच जमीन घर बांधून देणं अशा प्रकारचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत. पण खरं आवश्यकता असते अशा वेळेला ती म्हणजे समाजाच्या मैत्रीची आणि मानसिक आधाराची. आणि या दृष्टिकोनातून मी उपसभापती कार्यालयातले आमचे अधिकारी, चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, चंद्रपूरचे आरोग्य व्यवस्थेतले लोक या सगळ्यांच्या बरोबर सातत्याने त्याचा पाठपुरावा करणार आहेत. आणि मी असे निर्देश दिलेले आहेत की या खेडे पातळीवरती या कुटुंबाला मदत करण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून ग्रामसेवकांनी काम करावं. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने महिलांच्या चळवळीच्या इतिहासामध्ये स्त्रीला न्याय मिळणं फक्त कोर्टातूनच नसतो, तो कायदे बदलातून पण न्याय द्यावा लागतो याची जाणीव सरन्यायाधीशांनी करून दिली. हे भारतीय न्यायसंस्थेतलं एक ऐतिहासिक पाऊल त्यांच्या या भाषणातून तयार झालेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून महिला चळवळीवरती काही वेळेला अन्याय झाला असला, महिलांच्या अधिकारांचं काही ठिकाणी हनन झालं असेल तरी देर है लेकिन अंधेर नाही आहे याची प्रचिती श्री भूषण गवई यांनी या मथुरेची आठवण काढून दिली.